मी मराठीतूनच बोलेल. माझं नाव विजय जगताप आणि बारामती तालुक्यातलं शेवटचं गाव म्हणून तुम्हाला माहीत असेल त्या गावात त्याच्यावेळेस ॲडमिशन घेतलं मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि गुरुजन आणि ज्युनियर्स. तर हे कॉलेज एवढं अजून अटॅचमेंट या कॉलेजच्या अजून आहे हृदयात आणि मेंदूत की कधी कधी पांड्याचं स्वप्न पडतं की पीईचा विषय राहिला. बाकी सगळे पुढे निघून गेले ना आपण आणि कधी कधी एवढं वाईट स्वप्न पडतं की अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं की लवकर कॉलेज संपलं. खरंच लवकर कॉलेज संपलं, मित्र वगैरे सगळे निघून जातात. आज 16 वर्ष झालं मी बी झालेलो. 16 वर्षातून मागच्याच महिन्यात सरांचा फोन आला, कडणे सरांचा, की ॲल्युमिनाय मीट आहे आणि आपण सगळे एकत्र येतोय. तर म्हटलं बघू आपल्या मित्रांना फोन करू. आणि तसं मी जगताप असल्यामुळं बराच आरोग्य होतो कॉलेजमध्ये आणि माझ्या क्लासमेट्सला आम्ही खूप टॉर्चर केलेलं आहे. म्हणजे सांगायला मला म्हणजे अभिमान वाटतो, त्याच्यामुळे तुम्ही सगळे माझ्याशी अजून कधीच आहे. तर म्हणलं माझा नंबर आहे का नाही सगळ्यांना बघा म्हणून मी असंच निनावी फोन नाही का माझ्या नंबरवर करायचो. तर सगळ्या मित्रांनी मला ओळखलं. हेच प्रेम जेणेकरून मला खूप चांगले मित्र या कॉलेजमधून मिळाले आणि ह्या कॉलेजचा मी खूप आभारी आहे. तसंच मला लाईफ पार्टनर पण याच कॉलेजमधून मिळाली. आपल्या ताईने सांगितलं की तुम्ही या कॉलेजमधून बऱ्याचशा काही गोष्टी करू शकता. सरांनी पण सांगितलं सॅलरी वाईज. तर थोडंसं मी म्हणजे वेळ असेल तर शेअर करतो माझ्या काही गोष्टी. सो करंटली मी मर्सिडीज बेन्झ रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जॉब करतो आणि माझं वर्क लोकेशन पुणे आहे, परंतु माझा प्लॅन चार्ल्स्टन USA मध्ये आहे. तर US माझं वर्क परमिट आहे. बऱ्याचदा मी तिथं जातो आणि तिथं काम करून इलेक्ट्रिक व्हेकल व्हॅन्स जी इंडियामध्ये नाही आहे आणि युरोप आणि USA कॅनडामध्ये ती व्हेकल चालते. तर ई स्प्रिंटर नावाची इलेक्ट्रिक व्हेकल आहे. त्याचं पूर्ण लाईन सेटअपचं व्हॅलिडेशन आणि इन्स्टॉलेशन कमिशनिंगचं काम मी मर्सिडीज बेन्झमध्ये केलेलं आहे. आणि मला सार्थ अभिमान वाटतो की जो मुलगा ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम मर्सिडीजमध्ये जॉईन केलं त्यावेळेस मला ही आणि शी पासून सुरुवात करायची वेळ आली. कारण की आपलं इंग्लिश फार कमी असतं. मी ग्रामीण भागातला मराठी शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. आपल्याला प्रचंड सुरुवात करावी लागते इंग्लिशमधून. तर माझे आता जे मित्र आलेले आहेत, मैत्रिणी जे ज्युनियर आहेत, त्यांना मी हाच सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनवरती लक्ष द्या. इंजिनिअरिंग वाईज माळेगावसारखे विद्यार्थी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कुठल्याही कास्टिंगमध्ये टाका, ते मोड होऊन सुद्धा येते कुठल्याही गणित. आणि मी अभिमानाने सांगतो की माझी तशी माझ्या ग्रुपमध्ये ख्याती आहे. जिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तिथं विजय जगताप येतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हे सगळं माझ्या शिक्षकांमुळं आणि ह्या इन्स्टिट्यूटमुळं मी हे करू शकलो. आणि अजूनही मी पुढच्या गोष्टी करत आहे, त्या आता एक्सप्लेन करत नाही, गेल्यानंतर सांगेन तुम्हाला. आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो ज्युनियर्सला. सरांनी ज्याप्रमाणे सांगितले की जॉब आणि सॅलरी वगैरे ह्या गोष्टी, तर तुम्ही याच्यावर विचार करा की 1960च्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेमध्ये हिरे सापडायला सुरुवात झाली होती बापू. तर एक शेतकरी होता. तर त्याच्या शेजारी पाजाऱ्यांनी काय केलं होतं, जमिनी विकल्या आणि ते हिरे शोधायला गेले बाहेर. मग त्यांनी पण विचार केला की 10-12 एकर शेती आपण विकून आपण पण हिरे शोधूयात आणि आपण खूप श्रीमंत होऊयात. मग त्याने ते हिरे विकले आणि कुठंतरी एक हिली रिजन मध्ये गेला तो डोंगरामध्ये आणि त्याने ते तिथला डोंगर विकत घेतला आणि तो खड्डे खाण्याला सुरुवात केली की आपल्याला हिरा सापडेल. पण त्याचं पूर्ण लाईफ त्याच्यामध्ये वेस्ट गेलं आणि त्याला सुसाईड करावं लागलं. त्यालाच पॅरलल अशी गोष्ट की ज्याने ते शेत घेतलं ते अचानक नांगरत असताना त्या नांगरातून त्याला काळा पिवळा असा निळा दगड सापडला. तो जरा वेगळाच विचित्र दगड असल्यामुळे त्याने तो स्वच्छ धुतला आणि आपल्या पेपर वेट होते म्हणून तो ठेवला. बऱ्याच दिवसानंतर त्याच्या घरी एक त्याचा पाहुणा आला. तो म्हटला तुला माहिती काय काय? म्हणला काय नाही, असं माझ्या शेतात दगड सापडला म्हणून मी तो तिथं ठेवून दिला. तर तो म्हटला की आतापर्यंत जगामध्ये डिस्कवर झालेला हा सगळ्यात मोठा हिरा आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्याने स्वतःचं शेत नांगरायचं सोडून तिथं इन्व्हेस्टिगेट तिथं सर्च करायचं सोडून दुसऱ्या माळामध्ये जाऊन स्वतःचा जीव त्याने गमावला आणि याच्या विरुद्ध दुसरा शेतकरी होता, तो शेतीच करत होता. शेती करता करताच त्याला तो हिरा सापडला आणि त्याच्या लाईफचं सोनं झालं, त्याच्या लाईफचं डायमंड झालं. तसं ह्या गोष्टीवरून माझ्या मित्रांना सांगायचे की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुमची स्वतःची आवड आहे त्या क्षेत्रामध्येच तुम्ही करिअर करायचं बघा.
इंजिनिअरिंग करूनही तर बऱ्याचशा साईड आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःची प्रगती करू शकता. तुमचा जो स्वतःचा जो आत्मविश्वास जिथं तुम्हाला ज्या कामातून मिळेल, जिथं तुम्ही एक्सपर्ट आहात त्या कामामध्येच तुमचं करिअर केलं तर तुम्ही आमच्यापेक्षाही सगळ्यांच्यापेक्षाही खूप श्रेष्ठ व्हाल आणि खूप पुढे निघून जा. तुम्हाला तुमचं जे एक्सपर्टीज आहेत त्या शोधायच्यात आणि त्याच्यावर काम करायचं. मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सरांचा, मॅनेजमेंटचा मी खूप आभारी आहे. आणि दरवर्षी तुम्ही ॲल्युमिनाय मीट करत जा, आम्ही येत जाऊ, जेणेकरून सगळे जुने मित्र वगैरे भेटतील. फर्स्ट टाइम असल्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांची ॲल्युमिनायची संख्या कमी असेल, पण नेक्स्ट टाइम थोडीशी जनजागृती आम्ही स्वतः करू आणि जास्तीत जास्त माझे विद्यार्थी बोलवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. Thank you, sir. I invite representative from Civil Department, Engineering, Shamra.